जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेते सतीश सोनवणे यांनी प्रभाग क्रमांक 31 मध्ये येऊन नागरिकांच्या ठिकठिकाणी समस्या जाणून घेण्यासाठी दौरा केला। माजी नगरसेवक संजय नवले यांनी त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले। प्रभागातील प्रशांत नगर, मुरलीधर नगर, स्वामी समर्थ नगर, गजानन कॉलनी, दामोदर नगर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील रहिवासी महिला पुरुषांच्या समस्या जाणून घेतल्या। प्रशांत नगर सोसायटीमध्ये अनेक वर्षापासून रेंगाळत असलेल्या रस्ते, पाणी, लाईट मंडपाच्या, तर स्वामी समर्थ नगर, बालमुकुंद रो हाऊस मध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबतं, या ठिकाणी असलेल्या ड्रेनेज लाईन खराब झालेल्या असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी मांडल्या। परिसरातील रस्ते मागील 17 वर्षापासून झाले नसून रिसर्फिंगचे कामही न झाल्याची, तसेच विद्युत खांबावरील ब्रॅकेट खराब झाल्याचे, लाईट बंद असल्याचे व पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याचे व इतर कामेही न झाल्यानं गजानन महाराज कॉलनी रहिवाशांनी महापौर सभागृह नेत्यांसमोर इतर समस्यांची व्यथा मांडली। महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेते सतीश बाबू सोनवणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। नागरिकांच्या आहे, रोडचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्या 2-3 महिन्यात सोडवून जातील असं जाहीर आश्वासन त्यांना दिले, त्याप्रमाणे काम करू। बरंच काय नाशिक बरंच वाढलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंफार कमी जास्त काही प्रमाणात हे ते होतं। नागरिकांनी माझ्याकडे मागच्या आले होते, त्यांनी समस्या मांडल्या, त्यानुसार जवळजवळ 4 सुविधा आम्ही त्यामुळे मेहमान्यापर्यंत देतो। पाणी त्यांना, त्यांचा लाईटचा प्रश्न सोडणार, त्यांचा रोडचा प्रश्न सोडणार, पावसाळी गटार करणार, 4ही कामं आम्ही मेहमानच्या करून देतो। प्रभाग क्रमांक 31 मध्ये आज माननीय महापौर यांच्या सोबत दौरा केलेला आहे। पूर्ण नाशिक शहरात क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला हा प्रभाग आहे, त्यामुळे काम करण्यास नक्कीच आमच्या नगरसेवकांना अडचणी येतात, निधीचा अभाव आहे। परंतु नक्कीच आज महापौर साहेबांनी आदेशित केल्याप्रमाणे या पुढील काळात ज्या काही प्राथमिक समस्या आहेत, रस्ते, लाईट आणि पाणी, ते तातडीने सोडवण्याचं नियोजन करून तशा सूचना अधिकाऱ्यांना सन्माननीय महापौरांनी दिलेल्या आहेत। काही दिवसात समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी जागेवरतीच महापौरांकडून आदेश व सूचना देण्यात आल्या। विद्युत विभागाच्या व स्वच्छतेच्या मोठ्या समस्या परिसरात असल्यानं त्या विभागाने लक्ष घालून त्या सोडवण्यासाठी नगरसेवकांनीही लक्ष घालण्यासाठी व अधिकाऱ्यांनीही सांगितले। यावेळी नगरसेवक भगवान दोंदे, नगरसेविका पुष्पा आव्हाड, माजी नगरसेवक संजय नवले, व्यापारी आघाडीचे गिरीश जोशी, गणेश ठाकूर, युवा मोर्चाचे अध्यक्ष एकनाथ नवले, मनोज पाटील, सुभाष महाले, रत्ना महाले, ज्ञानेश्वरी चौधरी, मार्तंड मुळे, जितेंद्र चोरडिया, निखिल जोशी, वैभव पेंडर, दीपक देव, रोहित गायधनी, तुषार जोशी, पंढरीनाथ खिल्लारे, सचिन जोशी, योगेश चंद्रात्रे, अमित पाटील, परदेशी करपे, मनपा विभागाचे बागुल, गीते गांगुर्डे, काझी अधिकारी उपस्थित होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।